विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ एस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी व CTET परीक्षेतील पेपर 1 व 2 मध्ये जो सामाजिक शास्त्र विषय असतो याच्यामध्ये इतिहासावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर परिसर अभ्यासामध्ये सुद्धा इतिहासावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने आज आपण संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास या एका स्वतंत्र घटकावर माहिती पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती आहे ही अतिशय परीक्षाभिमुख आहे आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की मध्ययुगीन भारतामध्ये प्रामुख्याने 3 कालखंडांचा समावेश होतो. याच्यामध्ये दिल्ली सल्तनतीचा कालखंड, मुघल कालखंड, मराठा कालखंड यांचा समावेश होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन काळातील 1206 ते 1526 हा कालखंड किंवा हा कालावधी दिल्ली सल्तनतीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर 1726 ते 1707 हा कालखंड मुघल काळ म्हणून ओळखला जातो. आता दिल्लीची जी सल्तनत आहे किंवा दिल्लीचे जे सुलतान आहे यांनी 1206 ते 1526 पर्यंत दिल्लीच्या सल्तनतीवर 5 वंशांनी राज्य केलं आणि त्यांनी जवळजवळ 320 वर्षे राज्य केलं. आता दिल्लीच्या सल्तनतीवर सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या वंशाचं शासन होतं? तर गुलाम वंशाचं होतं. त्याच्यानंतर खिलजी, त्याच्यानंतर तुघलक घराणे, नंतर सय्यद घराणे आणि लोधी घराणे. आणि हा जो आहे गुलाम घराण्याचा कालखंड कधी आहे? 1206 ते 1290. खिलजी घराण्याचं कधी आहे विद्यार्थी मित्रांनो? 1290 ते 1320. तुघलक घराण्याचा आहे 1320 ते 1414. आणि सय्यद घराण्याचा कधी आहे विद्यार्थी मित्रांनो? 1414 ते 1450. आणि लोधी घराण्याचा 1451 ते 1526. तर अशा पद्धतीने हे 5 वंशांनी जवळजवळ किती वर्ष राज्य केलं दिल्लीवर? 320 वर्ष राज्य केलेलं आहे. आता आपण याची माहिती बघूया. तर बघा की दिल्लीवर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं विचारतील की दिल्ली सल्तनतीवर सर्वात जास्त कोणत्या वंशाचं शासन होतं? तर तुघलक घराण्याचं शासन होतं. किती वर्ष? 94 वर्षे दिल्लीवर सर्वात जास्त तुघलक घराण्याचं शासन होतं आणि ते 94 वर्ष होते. आणि ते कधी होतं विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही अगोदरच्या PPTमध्ये पाहिलं होतं. तर 1320 ते 1414 या कालावधीमध्ये होतं. आणि सर्वात कमी शासन कोणाचं होतं विद्यार्थी मित्रांनो सांगा बरे? तर 36 वर्ष खिलजी घराण्याचं शासन सर्वात कमी होतं. ते किती? तर 1290 ते 1320 असं एकूण 36 वर्ष दिल्ली सल्तनतीवर खिलजी घराण्याचं राज्य होतं. आणि खिलजी घराणे कोणानंतर आलं होतं विद्यार्थी मित्रांनो? गुलाम घराण्यानंतर आलेलं होतं. आता आपण महत्त्वाचे मुद्दे बघूया दिल्ली सल्तनतीच्या संदर्भात. पहिला आहे कुतुबुद्दीन ऐबक. आता प्रश्न आला TET परीक्षेला, दिल्लीचा पहिला सुलतान कोण? तर दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक होता. त्याला कोणत्या घराण्याचा संस्थापक मानले जाते? त्याला गुलाम घराण्याचा संस्थापक मानले जाते. त्याच्यानंतर बघा, मोहम्मद गौरीला पुत्र नसल्याने त्याने कुतुबुद्दीन या आपल्या गुलामाला दिल्लीचा सुलतान बनवले. आणि कुतुबुद्दीन ऐबकने काय केलं मग? दिल्लीमध्ये कुतुब मिनार बांधला आणि कुव्वत उल इस्लाम मशीदसुद्धा बांधली. तुम्हाला परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षांना केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतो की कुतुब मिनार कोणी बांधलं? तर कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधलेलं आहे. त्याचबरोबर कुतुबुद्दीन ऐबक यांनी ढाई दिन का झोपडा ही मस्जिद कुठे बांधली? तर ही मस्जिद कुठे बांधली विद्यार्थी मित्रांनो? अजमेर येथे बांधलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा बरं, कारण तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला पुढील व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देत असतो. आता बघूया आपण इल्तुतमिशची माहिती. तर बघा, कुतुबुद्दीन ऐबक नंतर इल्तुतमिश हा दिल्लीचा कोण झाला? सुलतान झाला. आणि मग त्याला काय म्हटलं? तर त्याला दिल्ली सल्तनतीचा वास्तविक संस्थापक म्हणतात. बघा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, दिल्ली सल्तनतीचा वास्तविक संस्थापक कोणाला म्हणतात सांगा बरे? तर इल्तुतमिशला म्हणतात.
आणि मग इल्तुतमिशनं काय केलं विद्यार्थी मित्रांनो, इल्तुतमिशने 40 गुलामांचा एक गट बनवला आणि त्यास काय म्हणत, तुर्कान ए चहलगानी असे म्हटले जात होते. आणि मग हा जो इल्तुतमिश आहे, इल्तुतमिशने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः भारतीय सैनिकांना सेवेच्या बदल्यात भूदान देण्याची एकता पद्धती सुरू केली. परीक्षेला असं विचारलं जाईल, सैनिकांना सेवेच्या बदल्यात भूदान देण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, तर एकता पद्धती म्हणतात. आणि ही प्रथमतः भारतात कोणी सुरू केली, इल्तुतमिश याने सुरू केली. याच्यानंतर आहे, इल्तुतमिशने चांदीचा टंका आणि चांदीचे तांब्याचे जितल हे नाणे प्रचलित केले. आता रजिया सुलतानावर सुद्धा अनेक परीक्षांना प्रश्न विचारला जातो. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, एकदम लक्ष द्यायचं. इल्तुतमिशने आपली मुलगी रजियाला आपला वारस म्हणून नियुक्त केले होते. ती एक कर्तबगार, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष स्त्री होती. आणि एखाद्या स्त्रीने सुलतानपदी येणे हे त्या काळातील तुर्की सरदारांना मान्य नव्हते. आणि ती काय होली, ती दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री होती. म्हणजे तुम्हाला असं परीक्षेला विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली स्त्री कोणती आहे, तर रजिया सुलताना ही पहिली स्त्री आहे. आता रजिया सुलतानानं काय केलं विद्यार्थी मित्रांनो, रजियाने आपल्या दरबारातील तुर्की सरदारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यामध्ये यश आलं नाही. आणि मग तिला बंडखोरांनी काय केलं, इसवी सन 1240मध्ये बंडखोरांनी काय केलं, तर तिला ठार केलं असल्याचं आपणास दिसतं. याच्यानंतर आहे बलबन. आता रजियानंतर बलबन हा काय झाला, दिल्लीचा सुलतान बनला. त्याने सिंध, बेंगाल, अयोध्या येथील बंडखोरांचे काय केले, पारिपत्य केले. त्याचबरोबर मंगोल आक्रमकांचा बंदोबस्त करून त्याने वायव्य सरहद्द सुरक्षित केली. कोणी, बलबनने. त्यानंतर बलबनने राज्यत्वाचा सिद्धांत मांडला. बघा तुम्हाला असं विचारतील, राज्यत्वाचा सिद्धांत मांडणारा मुघल सुलतान कोण, तर बलबन. आणि बलबनने काय केलं, मग राज्यत्वाचा सिद्धांत मांडून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. आता बघा मग बलबनने आपल्या दरबारामध्ये कोणत्या प्रथा सुरू केल्या, तर बलबनने शिजदा म्हणजे काय, गुडघ्यावर बसून मान झुकवणे आणि पायबोस सुलतानच्या चरणाचे चुंबन घेणे या प्रथा आपल्या दरबारात सुरू केल्या. अनेक नेटसेट इतिहास परीक्षांना हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे. TET परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर इराणी उत्सव नवरोज साजरा करण्यास बलबनने काय केली, सुरुवात केली. आणि बलबनने निरंकुश सत्ता स्थापण्यासाठी तुर्कान ए चहलगानी या गटाला काय केले, दुर्बल केले. त्याच्यानंतर आहे अल्लाउद्दीन खिल्जी. अल्लाउद्दीन खिल्जीची सुद्धा माहितीवर आधारित प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. खिल्जी घराण्यातील अल्लाउद्दीन खिल्जी हा काय होता, एक पराक्रमी राजा होता. आणि अल्लाउद्दीन खिल्जी 1296मध्ये दिल्लीचा सुलतान बनला. अल्लाउद्दीन खिल्जीनं काय केलं, गुजरात, माळवा, राजस्थान, दक्षिण भारत अशा विशालकाय साम्राज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिल्जीने प्रशासन सुदृढ करण्यासाठी दिवान ए विजारत आणि दिवान ए अरीज ही खाती स्थापन केली. अर्थात दिवाणी विजारत म्हणजे काय, वित्त विभाग, आणि दिवाणी अरीज म्हणजे काय, सैन्य विभाग होय. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, सैन्यामध्ये सुधारणा करण्यासाठी घोड्याला डाग देण्याची पद्धती कोणी सुरू केली विद्यार्थी मित्रांनो, सांगा आता. तर बलबनने काय केली, बलबनने, अल्लाउद्दीन खिल्जीने काय केले की घोड्याला डाग देण्याची पद्धती आपल्या दरबारामध्ये सुरू केली. कारण का बरं, तर काही सरंजामदार लोक काय करत की घोड्यांची संख्या जास्त दाखवत असत आणि पदरी तेवढे घोडे दाखवत नसत, म्हणून घोड्यांना मोजण्यासाठी त्यानं घोड्यांना डाग देण्याची पद्धती सुरू केली. त्याचबरोबर त्यानं काय केले, अल्लाउद्दीन खिल्जीने डाक चौकीची स्थापना करून घोडेस्वार व लेपिकांची नियुक्तीसुद्धा त्यानं केली. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्लाउद्दीनने बाजारातील वस्तूंचे भाव नियंत्रित राहावे म्हणून शहना ए मंडी या कार्यालयाची सुद्धा त्यानं स्थापना केलेली होती. आणि या कार्यालयामध्ये सर्व व्यापाऱ्यांना आपल्या वस्तूचे भाव नोंदवावे लागत असत. याच्यानंतर अल्लाउद्दीनने प्रथमच शेतजमिनीची
मोजणी केली व सुपीकतेला अनुसरून शेती कराची आकारणी केली। याच्यानंतर आहे मुहम्मद बिन तुगलक। आता मुहम्मद बिन तुगलकनं काय केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुगलक घराण्यातील मुहम्मद तुगलक हा 1325 मध्ये सुलतानपदी आला। त्याला विविध भाषांचे ज्ञान होते। मुहम्मद तुगलकाच्या वेळी साम्राज्यात 23 प्रांत होते। त्याच्या काळात दोआब प्रदेशात दुष्काळ पडला होता आणि त्याच्यामुळं काय केलं होतं, शेतकऱ्यांनी बंड केलं होतं। कोणाच्या काळात, मुहम्मद तुगलकाच्या काळामध्ये दोआब प्रदेशात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांनी बंड केलं होतं आणि त्याच्या काळात किती प्रांत होते, 23 प्रांत होते। मंगोल आक्रमणांपासून साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी त्याने 1327 मध्ये दिल्लीहून आपली राजधानी कुठे नेली, दौलताबाद येथे नेली। त्याने तांब्याची नाणी चलनात आली, पण त्याचा निर्णय कसा ठरला, हा अयशस्वी ठरला। मुहम्मद तुगलक हा दिल्लीचा पहिला असा सुलतान होता की ज्याने दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी अकाल संहिता तयार केली। परीक्षेला असं विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीचा पहिला सुलतान कोण की ज्याने दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी अकाल संहिता तयार केली, तर कोण सांगा, मुहम्मद तुगलक। याच्यानंतर आहे त्याने कृषीविषयक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अमीर-ए-कोही या विभागाची स्थापना केलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक आम्हाला पुढील व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो। आता बघा फिरोज तुगलकाची माहिती। आता मुहम्मद तुगलकानंतर फिरोज तुगलक हा दिल्लीचा सुलतान झाला। त्याने शेतकऱ्यांना कर्जे देणे, कालवे काढणे, जाचक कर रद्द करणे अशी अनेक लोककल्याणकारी कामे त्याने केली। त्याने जहागीरदारी प्रथेची पुन्हा काय केली, सुरुवात केली आणि सैन्यातील विविध पदांना वंशानुगत बनवले। त्याच्या काळात गुलामांना दिवान-ए-बंदगान आणि गरिबांच्या मदतीसाठी दिवान-ए-खैरात विभाग त्यानं स्थापन केले। त्याचबरोबर फिरोज तुगलकने काय केलं, फतेहबाद, हिसार, फिरोजशाह कोटला इत्यादी नगरे बसवली। म्हणजे तुम्हाला परीक्षेला विचारतील बघा, फतेहबाद, हिसार, फिरोजशाह कोटला ही नगरी कोणी बसवली, तर फिरोज तुगलक याने बसवली। त्याने जवळजवळ 300 नगरांची स्थापना केली। म्हणजे मला वाटतं किंवा सुलतानशाहीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगरांची स्थापना करणारा राजा कोण होता, सुलतान, तर फिरोज तुगलक होता। त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्याने अनेक ठिकाणी कालवेसुद्धा सुरू केले। त्याच्यानंतर जलघडी हे समयसूचक उपकरण फिरोजशाहने तयार केलेले होते। फिरोजशाह सम्राट अशोकाचे 2 स्तंभ टोपरा व मेरठ हे दिल्लीला घेऊन आल्या होता। त्याचबरोबर सय्यद व लोधी घराण्याची आता आपण माहिती बघूया। तर बघा सय्यद घराण्याची माहिती, तुगलकानंतर दिल्ली येथे सय्यद व लोधी या 2 घराण्यांची सत्ता स्थापन झाली। सय्यद वंशाचा संस्थापक कोण होता, खिज्र खा हा सय्यद घराण्याचा संस्थापक होता। सय्यद घराण्यात मुबारक शाह, मुहम्मद शाह, अल्लाउद्दीन हसन शाह हे शासक होऊन गेले। बहलल लोधी याने प्रथमच दिल्लीचे सुलतानशाहीत अफगाण घराण्याची स्थापना केली। म्हणजे अफगाण घराण्याचा संस्थापक कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, बहलोल लोधी। आणि सय्यद घराण्याचा कोण आहे, खिज्र खा। आणि या दिल्ली सल्तनतीचा मग शेवटचा वंश कोणता होता, लोधी हा शेवटचा वंश होता। या घराण्यात बहलोल लोधी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी हे शासक होऊन गेले। याच्यानंतर आहे बघा मध्ययुगीन काळातीलच विजयनगर साम्राज्य। तर मुहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिण भारतात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले। अनेक परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, विजयनगर राज्याची स्थापना कधी झाली, तर 1336 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली। आता मग विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती, हम्पी ही विजयनगर राज्याची राजधानी होती। हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता। हरिहरने तुंगभद्रा नदीच्या आसपासचा प्रदेश, कोकणातील काही भाग आणि केरळमधील मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला। त्यानंतर बुक्का हा काय झाला, राजा झाला। त्याच्यानंतर आहे कृष्णदेवराय। कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्यातील महानतम शासक होता असे बाबराने बाबरनामा या आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे। याच्यानंतर कृष्णदेवराय याने 1509 मध्ये राजगादीवर आल्यावर त्याने ओडिसाचा राजा गजपती
प्रतापरुद्र याचा पराभव केला. बघा लक्षात घ्या की विजयनगरचा सर्वात महानतम शासक कोण आहे? कृष्णदेवराय. त्याच्यानंतर काय, कृष्णदेवराय कधी आला राजगादीवर? 1509 राजगादीवर आला आणि त्यानं त्यावेळी कोणाचा पराभव केला? ओडिसाचा राजा गजपती प्रतापरुद्र याचा पराभव केला. कृष्णदेवरायाने बहमनी शासक महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा पराभव केला. आता ही एक बाब लक्षात ठेवा, अनेक परीक्षांना यावर आधारित प्रश्न विचारला जातो. कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्याने शिल्पकलेला प्रोत्साहन देऊन विजयनगरात हजारराम मंदिर, विठ्ठल मंदिराचं काय केलं? निर्माण केलं. त्याच्या दरबारात तेलुगू भाषेचे 8 विद्वान होते आणि त्यांना काय म्हटलं जात होतं? अष्टदिग्गज असं म्हटलं जात होतं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बहमनी साम्राज्य. मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत बंडाळी सुरू झाल्यानंतर हसन गंगूने दौलताबाद किल्ला काय केला? जिंकून घेतला आणि त्याने मग 1347 बहमनी राज्याची स्थापना केली. अल्लाउद्दीन बहमन शाह ही पदवी त्यानं धारण केली. हसन गंगूने कोणती पदवी धारण केली? अल्लाउद्दीन बहमन शाह ही पदवी धारण केली. बहमनी राज्याची स्थापना कधी झाली? 1347 बहमनी राज्याची स्थापना झाली. बहमनी राज्याची राजधानी कोणती होती? गुलबर्गा. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा ही बहमनी राज्याची राजधानी होती. तसेच बिदर, मालखेड, गोवा, कोल्हापूर, तेलंगणा, दाभोळ हे प्रदेशसुद्धा काय केले? हसन गंगू बहमनीनं काय केले? जिंकून घेतलेले होते. बहमनीचा विजयनगर व वारंगळ या राज्यांविरुद्ध अनेकदा संघर्ष झाला असल्याचं आपणास दिसतं. नंतर त्याचा मुलगा पहिला मुहम्मद शहाने बिदर येथे बहमनीची राजधानी नेली. त्याच्यानंतर आहे महमूद गवान. तिसऱ्या मुहम्मद शहाच्या कारकिर्दीत मुख्य वजीर असणाऱ्या महमूद गवानने बहमनी राज्यास अधिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. त्याने महसूल व्यवस्थेत काय केली? सुधारणा केली. कोणी? महमूद गवानने काय केली? महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा केली आणि तो कोणाचा मुख्य वजीर होता? मुहम्मद शहाचा मुख्य वजीर होता. त्यानं काय केले? महमूद गवानने जमिनीची मोजणी करून महसुलाचा दर निश्चित केला. महमूद गवान काय होता? विद्याप्रेमी होता. तो गणित वैद्यकशास्त्रामध्ये पारंगत होता. त्याने पाठवलेल्या पत्रांचा संग्रह रियाज उल इन्शा म्हणून प्रसिद्ध आहे. बिदरला अरबी व फारसी भाषांच्या अभ्यासासाठी त्याने मद्रसा स्थापन केला. त्याच्यानंतर बहमनी साम्राज्याच्या अल्पावधीतच काय झाले? विघटन झाले. आणि मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. आता याच्या जोड्या येतात परीक्षेला. वराडची इमादशाही, लक्षात घ्या, वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. अशा शाह्यांवर आधारित प्रश्न येतात. आणि कशाचे विघटन होऊन या शाह्या निर्माण झाल्या? तर बहमनी साम्राज्याचे विघटन होऊन या शाह्यांची निर्मिती झाली. आता मुघलकालीन कालखंडाची माहिती बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर काय करा? आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि खरोखर मनातून जर तुम्हाला आमचं कार्य आवडत असेल तर आमचा हा व्हिडिओ काय करा? विद्यार्थी मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा. कारण आमचा प्रयत्न हाच आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये अधिकाधिक मदत आमच्या चॅनलच्या माध्यमातून कशी करता येईल आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आमची थोडीफार मदत निश्चितच उपयोगी ठरावी, या हेतून आम्ही ही व्हिडिओ बनवत आहोत. आणि तुमची आम्हाला असणारी साथ या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघूया बाबर. तर बाबराचा कालखंड आहे 1483 ते 1530. आता मग हा जो आहे मुघल सत्तेचा संस्थापक कोण आहे? बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे. बाबर हा मध्य आशियातील परगणा राज्याचा राजा होता. इब्राहिम लोदी दिल्लीचा सुलतान असताना पंजाबचा राज्यपाल असणाऱ्या दौलत खान लोदीने बाबराला भारतावर स्वारी करण्याचे निमंत्रण दिले. कोणी दिलं बाबराला भारतावर स्वारी करण्याचे निमंत्रण? दौलत खान लोदीने. कारण त्याचं काय होतं? इब्राहिम लोदीशी पटत नव्हतं. त्याच्यानंतर बाबर व इब्राहिम लोदी यांच्यात 21 एप्रिल 1526 रोजी
पानिपतचे पहिले युद्ध झाले. आणि पानिपतचे दुसरं युद्ध कोणामध्ये झालं म्हणजे बघा, पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी. दुसरं युद्ध कोणामध्ये झालं, अकबर आणि हेमचंद्र प्रधान म्हणजे हेमू यांच्यामध्ये काय झालं. आणि तिसरं युद्ध कोणामध्ये झालं, मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये काय पानिपतचं तिसरं युद्ध झालं असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे बघा, बाबराने 1527 खानवा येथे राणा संघ याच्याबरोबर युद्ध केले आणि त्यात बाबर विजयी झाला. याच्यानंतर बाबराने भारतात प्रथमच तोफांचा प्रभावी वापर केल्यामुळे अनेक युद्धामध्ये त्याचा काय झाला, विजय झाला. हा प्रश्न पण अनेक परीक्षांना विचारला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो. बाबराने बाबरनामा हे आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले, तर तुर्की भाषेमध्ये ते लिहिलेले आहे. त्याने अयोध्या येथे बाबरी मशीद व पानिपत येथे काबूल मशीद बनवली होती. याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हुमायून. तर बाबरानंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा हुमायून हा बादशाह झाला, मात्र त्याचे जीवन अनेक संकटांमध्ये गेले. याच्यानंतर आहे, शेरशाहने हुमायूनला चौसा आणि कन्नौज येथील युद्धामध्ये काय केलं होतं, हुमायूनला पराभूत केलेलं होतं. हुमायूनने काय केलं, 1540 ते 1555 या काळात विविध राजांचा आश्रय त्याने घेतला. त्या काळात शेरशाहने दिल्ली येथे सूर या अफगाण घराण्याची स्थापना केली. म्हणजे दिल्लीमध्ये सूर या अफगाण घराण्याची स्थापना कोणत्या राजाने केली, तर शेरशाहने केली. हुमायूनने 1555 सरहिंद येथे सूर शासकांचा पराभव करून पुन्हा सत्ता मिळवली. पण अल्पावधीतच हुमायूनचा 1556 ग्रंथालयाच्या इमारतीच्या जिन्यावरून खाली पडून मृत्यू झाला. याच्यानंतर आहे बघा, शेरशाह सुरी. चौसा व कन्नौज येथील झालेल्या युद्धात विजय मिळवून शेरशाहने काय केली, अफगाण सत्तेची स्थापना केली होती. शेरशाह हा महान विजेता व सेनानायक होताच, पण त्याचबरोबर तो कुशल प्रशासक सुद्धा होता. शेरशाहने केंद्रीय व प्रांतीय प्रशासनाचे संघटन केलेले होते. त्याने दिवाणी विजारत म्हणजे वित्त विभाग, दिवाणी अरीज सैन्य विभाग, दिवाणी रसालत विदेशी विभाग यांची स्थापना केलेली होती. शेरशाहने घोड्यांना डागण्याची आणि सैनिकांचे चेहरेपट्टीचे वर्णन म्हणजे हुलिया करण्याची प्रथा सुरू केली. सैन्याला नगदी पगारसुद्धा त्याने दिला. शेरशाहने जमीन मापनासाठी गज सिकंदरीचा प्रयोग केला. त्याच्या काळात भूउत्पन्नाच्या 1/3 शेतसारा घेतला जात असे. शेरशाहने चांदीचा रुपया, सोन्याचे आश्रप आणि तांब्याचे दाम ही नाणी सुरू केली. हा पण माहितीवर आधारित अनेक परीक्षांना प्रश्न विचारला जातो. शेरशाहने चांदीचा रुपया, सोन्याचे आश्रप व तांब्याचे दाम ही नाणी सुरू केले. शेरशाहने काय केला असं विचारतात परीक्षेला, ग्रँड ट्रंक रोड कोणत्या मार्गाला संबोधतात किंवा ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला, तर शेरशाहने बांधला. आता तो कसा रस्ता होता, सोनारगाव, आग्रा, दिल्ली, लाहोर आणि अटक असा रस्ता होता आणि त्यालाच काय ग्रँड ट्रंक रोड असं त्याला म्हणतात. त्याने बिहारमध्ये ससाराम या सरोवरात एक काय भव्य मकबरा बनवला. त्याच्या ससाराम लक्षात ठेवा, ससाराम येथे त्यानं काय केला, भव्य मकबरा बनवला. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू 1545 झाला. त्याच्यानंतर आहे सम्राट अकबर. हा हुमायूनच्या मृत्यूनंतर अकबराने 1556 बैरम खानाच्या मार्गदर्शनात दिल्लीची सत्ता काय केली, हस्तगत केली. अकबराने पानिपतच्या दुसऱ्या युद्धात 5 नोव्हेंबर 1556 रोजी आदिलशहाचा वजीर हेमू याचा पराभव केला. अकबराने राजस्थान आमेर येथील राजा भारमल्याची कन्या जोधाबाईशी विवाह केला होता. त्याने अनेक राजपूत राजांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले. अकबराने गोंडवाना, रणथंबोर, गुजरात, सिंध, ओडिसा जिंकून विशाल साम्राज्याची निर्मिती केली. अकबराने 1576 हल्दीघाट येथील युद्धात चित्तोडचा राजा महाराणा प्रताप याचा काय केला, पराभव केला. आता सम्राट अकबराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते कोणते आहेत, त्यानं राजा असताना घेतलेले, तर 1562 काय केले, युद्धबंदींना गुलाम करण्याची प्रथा अकबरानं बंद केली.
1563 तीर्थयात्रा कर काय केला अकबरानं समाप्त केला. 1564 हिंदूंवर जिजिया कर त्यानं रद्द केला. 1575 फतेपूर सिक्री येथे इबादतखाना सुरू केला. 1579 मजहर घोषित करून उलेमांचे वर्चस्व नाकारले. 1582 दीन ए इलाही या धर्मपंथाची स्थापना केली आणि हा काय एकेश्वरवादी धर्मसंप्रदाय होता आणि सर्व धर्मातील चांगल्या तत्वांचा दीन ए इलाही या धर्मपंथामध्ये काय होता चांगल्या तत्वांचा समावेश होता. त्याचबरोबर अबुल फजलनं काय केली होती सम्राट अकबराला यासाठी मदत केली असल्याचं आपणास दिसतं. त्याच्यानंतर आहे जहांगीर. सम्राट अकबरानंतर त्याचा मुलगा जहांगीर हा बादशाह बनला. त्याने देखील पूर्व बंगाल पंजाबमध्ये साम्राज्य विस्तार केला. जहांगीरच्या राज्यकारभारात त्याची पत्नी नूरजहानचा विशेष प्रभाव होता. तिने दरबारातील स्वतःच्या समर्थक व्यक्तींचा गट बनवला होता. याच्यानंतर आहे शहाजहान. जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा राजा झाला. त्याने आदिलशाही व कुतुबशाही या दोन सत्तांना आपले वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. पत्नी मुमताज म्हणजे शहाजहानची पत्नी कोण मुमताज. शहाजहानची पत्नी मुमताज हिचा मृत्यू झाल्यानंतर शहाजहानने तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे सुंदर ताजमहल बांधला. श्वेत संगमरवरी ताजमहल बांधण्यासाठी 22 वर्ष लागलेली होती. याच्यानंतर आहे शहाजहान आजारी पडल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये युद्ध झाले. त्यात औरंगजेब यशस्वी झाला. त्याने आपले वडील शहाजहानला कैदेत का टाकले व स्वतः बादशाह. तर शहाजहाननंतर औरंगजेब हा मोगल साम्राज्याचा सम्राट झाला. तर औरंगजेब हा सुलतान बनण्यापूर्वी किंवा मोगल सम्राट बनण्यापूर्वी दक्षिणेत व गुजरात येथे तो सुभेदार होता. तो आपल्या भावांबरोबर झालेल्या वारसा युद्धामध्ये यशस्वी ठरून 1658 मुघल साम्राज्याचा बादशाह तो झाला. औरंगजेब हा एक धर्मांध शासक होता. कारण सम्राट अकबराचे जे धर्मसहिष्णुतेचे धोरण होतं त्याचा त्यानं काय केला त्याग केला. त्याने काय केलं हिंदूंवर 1679 जिजिया कर लावलेला होता. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो औरंगजेबाचा शीख राजपूत व मराठ्यांशी दीर्घकाळ संघर्ष झाला असल्याचं आपणास दिसतं. औरंगजेबाच्या धोरणांचा विरोध शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी केला. तेव्हा औरंगजेबाने काय केलं त्यांचा शिरच्छेद केला असल्याचं दिसतं. म्हणजे त्याचं धोरण क्रूर स्वरूपाचं होतं. त्याचबरोबर शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी खालसा दल संघटित केले होते. औरंगजेबाचा मृत्यू 1707 झाल्यानंतर त्याचे वारसदार मुघल साम्राज्य टिकवण्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण मराठा राज्य व छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर जवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजे व आई जिजाबाई यांच्याकडून शिवाजी महाराजांना चांगले शिक्षण व संस्कार मिळाले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागामध्ये केली. त्यांनी लोकांच्या मनात आपलेपणाची व विश्वासाची भावना निर्माण केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा 1657 प्रथम मुघलांशी संघर्ष झाला. 1659 शिवाजी महाराजांना धोक्याने पकडून ठार मारण्यासाठी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता. परंतु अफजल खानाने शिवाजी महाराजांची गळाभेट घेतली. तेव्हा त्याने धोक्यानं काय केला त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला असता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखांनी काय केलं ठार केलं. म्हणजे अफजल खानाची जी क्रूर नीती होती त्याचा धडा काय केला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला. त्याच्यानंतर अफजल खानाला ठार मारल्यानंतर शाहिस्ते खानसुद्धा स्वराज्यात घुसून प्रजाजनांना त्रास देत होता. त्यानं स्वराज्याचा बराचसा भाग बळकावलेला होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं 1663 पुण्यातील लाल महालात गनिमी काव्याने काय केलं त्यांनी
ते तिथे गनिमी काव्याने गेले आणि मग तिथून शाहिस्ते खान पळून जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची काय केली, हाताची बोटे छाटली. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या हे जे कर्तृत्व वाढत होतं किंवा मोगलांच्या याला ते विरोध करत होते, त्याच्यामुळं काय केलं, औरंगजेबानं जयसिंग या मातब्बर सरदारास त्यांच्या विरुद्ध काय केलं, पाठवलं. जयसिंग व दिलेर खानाने पुरंदर किल्ल्यास काय केला, वेढा दिला. तेव्हा या संघर्षात प्रजाजनांची होणारी हाल आणि त्यांना जो त्रास दिला जात होता त्याच्यामुळे जे नुकसान होत होतं ते लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी काय केलं, जून 1665 पुरंदरचा तह केला. आणि मग या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व त्याच्या आसपासचा 4 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले असता औरंगजेबाने धोक्याने त्यांना काय केले, कैद केले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा गनिमी काव्याने तिथून वाढदिवसाच्या दिवशी मिठाई वाटपासाठी त्यांनी पेटारे बोलवलेले होते आणि मग त्या पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज 1666 आग्र्याहून निसटले. त्याच्यानंतर यानंतर शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध कसे धोरण स्वीकारले, आक्रमकतेचे धोरण स्वीकारले. शिवाजी महाराजांनी यानंतर सिंहगड, पुरंदर, कर्नाळा, रोहिडा इत्यादी किल्ले काय केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. या प्रसंगी सोन्याचा होन, तांब्याची शिवराई हे खास नाणी काय करण्यात आली, पाडण्यात आलेली होती. आणि रायगड या किल्ल्यावर शिवाजी महाराजांची टंकसाळ म्हणजे नाणी पाडण्याची टंकसाळ सुद्धा तिथेच होती. शिवाजी महाराजांनी 1677 कर्नाटक मोहीम सुद्धा काढलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 रायगड या किल्ल्यावर झाले. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी छत्रपती झाले. त्यांना सिद्धी, पोर्तुगीज, मोगल यांच्याबरोबर सतत संघर्ष करावा लागला. औरंगजेबाचा मुलगा अकबर यास संभाजी महाराजांनी काय केला होता, राजाश्रय दिला होता. त्यामुळे 1682 औरंगजेब बादशाह दक्षिणेमध्ये आला होता. इसवी सन 1689 संगमेश्वर येथे शेख निजाम म्हणजेच काय मुकर्रब खान याने छत्रपती संभाजी व कवी कलश यांना संगमेश्वर येथे धोक्याने पकडले. संभाजी महाराजांचा औरंगजेबाने प्रचंड छळ केला. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 झाला. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संभाजी महाराजांनी बुधभूषण हा राजनीतिपर ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला होता. याच्यानंतर आहे छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू होते. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आणि त्यांनी जिंजीला राहून छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीला राहून मोगलांविरुद्धचा आपला लढा काय केला, सुरू ठेवला. त्यांना संताजी व धनाजी यांनी सुद्धा मदत केली. त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी मराठी सत्तेची सूत्र हाती घेतली. त्यांनी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मोगलांशी संघर्ष करून स्वराज्याचे रक्षण केले आणि मग त्यास काय म्हणतात, मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून सुद्धा या घटनेला ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास परीक्षाभिमुख पद्धतीनं बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा सदर व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, सदर व्हिडिओ तयार करण्यासाठी मी माझं जे केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर 2 हे जे पुस्तक आहे त्याचं शीर्षक आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह चर्चात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपात या पुस्तकाचा उपयोग केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना TET परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.